इन्सर्टिंग टेक्स्ट यामध्ये आपण पाहणार आहोत की टेक्स्ट टाइप केल्यानंतर त्यामध्ये जर आपल्याला मॉडिफिकेशन करायचे असतील तर आपण कशा प्रकारे ते मॉडिफिकेशन्स करू शकतो। त्यानंतर आपल्याला जर ओव्हरराइड करायचं असेल म्हणजे ऑलरेडी अवेलेबल टेक्स्टला जर रिप्लेस करायचं असेल तर आपण वेगळ्या मोडचा यूज करून मॉडिफिकेशन्स करू शकतो। फर्स्ट, जर तुम्ही एखादे टेक्स्ट टाइप केलं असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही टाइप करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कर्सर नेऊन त्या अवेलेबल स्पेसवरती जे मॅटर टाइप करायचं असेल ते करू शकता। अशा प्रकारे ते एक्झिस्टिंग मॅटरला बाजूला सारून नवीन मॅटर इन्क्लूड होईल। त्यानंतर तुम्ही इन्सर्ट की प्रेस केल्यानंतर ओव्हर टाइप मोड ऑन होतो, ज्यामध्ये ज्या ठिकाणी तुमचा कर्सर न्याल त्या ठिकाणी असलेले जे काही टेक्स्ट असेल ते रिप्लेस होईल, म्हणजे कर्सरच्या उजव्या बाजूचे टेक्स्ट रिप्लेस होईल आणि जे काही टेक्स्ट तुम्ही एंटर कराल ते टेक्स्ट तिथे इन्क्लूड होत जाईल। जसं की मी टाइप करते आणि पुढचा उजव्या बाजूचे जे वर्ड्स आहेत ते रिप्लेस होत जात आहेत। हा जो मोड आहे याला म्हणणार ओव्हर टाइप मोड आणि परत जर तुम्ही इन्सर्ट की प्रेस केली तर ती वेगळ्या मोडमध्ये जाते, त्याला म्हणतात इन्सर्ट मोड, ज्यामध्ये तुम्ही टेक्स्टला रिप्लेस न करता फक्त टेक्स्ट ऍड करू शकता। ह्यामध्ये इन्सर्ट की ही टॉगल स्विचचं काम करते, म्हणजेच एकदा प्रेस केल्यानंतर ती इन्सर्ट मोडमध्ये असेल आणि परत प्रेस केल्यानंतर ती ओव्हर टाइप मोडमध्ये असेल। परत जर तुम्ही त्याला प्रेस केलं तर ती परत इन्सर्ट मोडमध्ये येईल।